कल्ला मस्ती धमाल झाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्याना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. मधली सुट्टीचा हा प्रवास म्हणजे माझ्यासाठी एखादं सुरस मनोरंजक तरी खूप काही शिकवणारं पुस्तक वाचल्यासारखं. प्रत्येक पान उलटावं, एक नवीन चित्र दिसावं, नवीन काही वाचायला मिळावं तसा. आजचं हे पान उलटलं आणि दिसली ती इंडियन एज्युकेशन सोसायटीची इंग्लिश मीडियम स्कूल मुलुंड मुंबईची. आज बघूया इथली मुलं आपल्याला काय काय नवीन सांगतात, मला काय काय शिकवतात, तुम्हाला काय काय नवीन ऐकायला मिळतं बघू. महाराष्ट्रभरच्या विविध शाळातल्या विविध वयोगटातल्या मुलांची गप्पा मारताना मला सगळ्यात जास्त मजा येते ती म्हणजे छोट्या पिल्लांची गप्पा मारायला. त्याचं कारण ते एका क्षणात डॉक्टर होणार असतात, दुसऱ्या क्षणाला ट्रेनचे ड्रायव्हर, मग सैनिक आणि मग एकदम सलमान खान. हे सांगताच येत नाही या मुलांच्या मनाचं. इतकं खरं, इतकं नैसर्गिक नंतर आयुष्यात कधीच आपण बोलत नाही. आणि म्हणूनच यांच्याशी बोलून मी स्वतः खूप ताजा होतो, खूप खरा होतो असं. किती जात तुम्ही रे? तू सिनियर आणि गॅदरिंग मध्ये कोणाचं काम केलं तुम्ही? मी विक्रम. तू कोणाचं केलं होतं? नाही आम्ही दोघं एकाच नाटकात होतात तुम्ही? आम्ही दोघं यांनी यशच काम केलं तुम्ही, तू विक्रमचं. मग तू मोठा झाल्यावर ऍक्टर होणार आहेस? मोटरमन म्हणजे काय करतात रे मोटरमन? ट्रेन चालवतात. काय चालवणार तू? इकडे मुंबईची लोकल का मोठी लांब जाणारी ट्रेन असते? कुठे जाणारी चालवणार? काश्मीर. काश्मीर? मी डायरेक्ट टार्झनची गाडी घेणार. टार्झनची गाडी? हो, टार्झन म्हणजे टार्झन. टार्झनची कुठली गाडी असते रे? एक कार. हो. तुला खेळायला काय आवडतं? सलील कुलकर्णी काका, मला क्रिकेट. तुला? क्रिकेट. तुला? मी टीव्ही मध्ये जाणार क्रिकेट खेळायला. टीव्ही मध्ये जाणार? तू पण जाणार आहेस? हो. कोण होणार आहेस तू? मी सचिन. सचिन होणार आहेस? मी पण सचिन होणार. सगळे कसं सचिन होऊन चालेल? तू कोणीतरी मिळायला पाहिजे. हा सचिन, मी थांबणार इथं. हा लक्ष्मी. बरं तू सांग रे मला, यश तू व्हेज आहेस का नॉन व्हेज आहेस? मी फिश खातो, अजून मी अंड्याची भाजी खातो. म्हणजे तू नॉनव्हेज खातो. तू काय खातोस? मी पण नॉनव्हेज. मी अंड्याची पोळी खातो. मी अंड्याची बाबा. माझे बाबा आईला फुटेज म्हणतो. मी अंड्याची पोळी फुटेज. काय म्हणतो? फुटेज. आईला फुटेज म्हणतो? म्हणजे फुटेज म्हणजे किती वेळ लावते. हा, तुझा बाबा कॅमेरामॅन आहे ना, त्यामुळे आई जास्त वेळ लावायला लागली आवरायला की काय म्हणतो बाबा? मी काय किती फुटेज खातीये असं म्हणतो. मग आई काय म्हणते त्याच्यावर? आई ओरडते मला. कोण मला फुटेज म्हणते तरी बाबा म्हणतो फुटेज? अरे गमतीने म्हणतात ना. पण मी गमतीने. तू एकदा एक काम कर ना, तिकडे बघून सांग ना, आई फुटेज घेऊ नको जास्त म्हणून. बाबा म्हणतात की आई तुझ्याचा फुटेज घेऊ नको. हा, बाबांचा निरोप मुलाने आईपर्यंत पोहोचवलेला आहे. आई जरा जास्त फुटेज खातात असं बाबांचं म्हणणं असतं. पण त्याच सगळं करतात की सगळं कोण करतं तुझं सांग? आई करते ना. तुला आवरून कोण देतं शाळेत यायला? आई. खायला कोण घालतं? कपडे कोण बदलतं? बस, मग सगळं फुटेज आईनेच घ्यायला पाहिजे. सगळं आई करते तर बरोबर आहे ना? माझी मम्मी बाहेर गेली ना, झाडू मारायचं असेल ना तर मी एकटा झाडू मारतो.
ए तू मला जास्त थापा मारतो असं वाटतंय. तू सगळा शहाणा आहे, काही हट्ट करत नाही, झाडू पण मारतो. आता तू खरं खरं सांग, आता तू थापा मारल्याचा दात पडतील. डोळे मीठ आणि खरं डोळे मिटलेस. हा मीठ डोळे मीठ. हा आता सांग, खरं बोलतोस का खोटं? खरं. खरं सांग. खरंच. बोलते. खोटं बोलतोय ना? दात पडा. मम्मी असले तर मी उद्यापासून करणार काम. काय चालू करणार? काम. नक्की? चला व्हेरी गुड. मग दोघं जण असे शहाण्यासारखे वागा. आईचं ऐका, बाबांचं ऐका आणि खूप मोठे 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 व्हा. आणि आता माझ्याबरोबर 2 ताया आहेत, श्रेया आणि ईशानी. हाय. हाय. कशी आहेस तू श्रेया? मजेत. तू कशी आहेस ईशानी? माहिती नाही ना कशी आहेस? मजेत आहेस, चिडलेली आहेस? हा नाही माहिती. नाही माहिती. मग तुला शाळेत सगळ्यात काय करायला मजा येते? अभ्यास. तुला? खेळायला. बरं तू गॅदरिंग मध्ये कोणाचं काम केलंस? वेताळाचं. वेताळ? अगं मगाशी तो निलय म्हणला विक्रम तुझ्या पाठीवर बसली दिसतं अशी, आणि कशी हसली जोरात, दाखव. हा 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 हा. एवढंच? किती जोरात हसतो वेताळ. आणि तू काय केलंस गॅदरिंग मध्ये? लेडीज. काय? लेडीज. रेडी? लेडी. लेडी? हा. कसली लेडी? लेडी म्हणजे गर्ल. लेडी म्हणजे गर्ल होय. ओके. त्याचं तू काय काम केलं होतंस? नाटकात का? काय करते ती लेडी? हे तर उत्तर ठरलेलंच आहे ईशानीचं. माहिती नाही. अशी उभी राहून जाते. हो. बरं ईशानी मोठी झाल्यावर कोण होणार आहेस तू? डॉक्टर. कसली डॉक्टर? छोट्या मुलांची का मोठ्या माणसांची का घोड्याची वगैरे, प्राण्यांची? तू घरी सगळं असं बोलायच का ग? हा नाही. तू कोण होणार आहे श्रेया? मी पण डॉक्टर. तू मगाशी काहीतरी अशी अशी डायलॉग म्हणून दाखवत दिसते, म्हणून दाखव ना लेडीचा. एवढंच होतं? नाही. मग काय होतं? It's so hot nowadays. It's so hot nowadays. इट्स सो हॉट नाउअडेज. असं करते का लेडी ती? सिनियर के जीला तुम्ही का ज्युनियर? Senior. एबीसीडी आहे आता? एबीसीडी म्हणा बरं दोघी. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. काय म्हणलं तुम्ही, कॅपिटल का स्मॉल? कॅपिटल. नक्की? नक्की. का स्मॉल म्हणलं मला वाटतं? कॅपिटल. बरं मला पण असं वाटतं कॅपिटल त्यांनी म्हणलं असणार. स्मॉल असं थोडीच म्हणतात. तुझं नाव सांग. श्रीशा. श्रीशांत. तुझं नाव काय? अनय. तू गॅदरिंग मध्ये कोणाचं काम केलं होतंस? गॅदरिंग मध्ये हा मी नाही कोणाचं. मग गॅदरिंग मध्ये तू काहीच नाही केलं आता? नाटकात केलं होतंस ना तू? नाटकात केलं होतं पण गॅदरिंग मध्ये नाही केलं. अच्छा, मग नाटकात कोणाचं काम केलं होतंस? नाटकात तर इंजिनियरच काम केलं होतं. का इंजिनियर काय करतो? बिल्ड टॉवर असंच करतो ना. काय करतो? बिल्ड बिग टॉवर ओव्हर हिअर. बिल्ड अ बिग टॉवर ओव्हर हिअर. हा आणि पुढे? क्लीन दिस साईट ॲज अर्ली ॲज पॉसिबल असं म्हटलं. म्हणजे साईट क्लीन करतो म्हणजे काय करतो लोक? स्वारंगला हे काम दिलं होतं की ट्री कट करायचं आणि म्हणतो. माय गॉड. तुला काय वाटतं खरंच ट्री कट करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? नाही करायला. का रे? आता हे काही खरं ट्री नाही कट करत होता, मी खोटा ट्री कट करत होतो. पण खरं का नाही करायचं सांग बरं? कारण पाऊस नाहीये. करेक्ट. किती हुशार आहेस रे अनय तू. हो ना श्रीशांत? का नाही कट करायचं रे ट्री? झाड नाही कापायचं कारण की झाडाला वाईट वाटते. हा बात आहे. बघ यांनी सांगितलं की पाऊस येणार नाही, सांगितलं वाईट वाटेल. दोन्ही बरोबर उत्तर आहेत की नाही? आणि मग झाडांना सगळी गरमी मिळेल. हो ना. झाडं गेली की आपल्याला नुसती गरमीच गरमी ना. मग तू मला खरं सांग, तुला केजी मध्ये जास्त मजा यायची का पहिलीत येते? मला पहिलीच आहे. का रे? कारण की केजी मध्ये इतकं कमी हँड रायटिंग असायचं की मला आवडायचं नाही. तुला असं वाटतं सारखा अभ्यास करावा?
सारखं नाही जे दिलेलं असतं ते. मग तू मोठ्यापणी टीचरच होणार आहेस का? मोठ्या मी डॉक्टर. डॉक्टरांचं फार आहे सध्या आणि ऍक्टर. मग मी आहे ना मोठं झालं की मी काय होणार आहे माहितीये? नाही माहिती बाबा. बॉस होणार आहे. ऐश दे टाळी. कोणाचा बॉस होणार आहेस? सगळ्यांचा बॉस होणार आहे. आणि कुठे बसणार मग? केबिन मध्ये? केबिन मध्ये नाही, मग खुर्चीवर. खुर्चीवर बसणार. मला वाटलं केबिन मध्ये बसणार. आणि मग तू काय करणार? बॉस होऊन काय करणार? लोकांना झापणार? हा. कसं कसं ओरडणार सांग? इकडे ये रे. आणि आणि सगळ्यांना काम करायला लावणार. आणि स्वतः काय करणार? सगळ्यांचं लक्ष ठेवणार आणि मी पण अभ्यास करणार. पण तुम्ही थोडा तरी डान्स करायला पाहिजे असं मला वाटतं. दोघं उभं राहा बरं. उभं तर राहा. अरे उभं तर राहा. अरे मी डान्स नाही करायला सांगितलं, नुसतं उभं तर राहा. हा. चला आता दोन्ही हात वर करा. आता असं असं फिरवा आणि असं असं करा. तुम्ही मला डान्स करायला. नाही कुठे डान्स कुठे, मी नुसते हात हलवायला होतो. असे असे हलवा ना. आणि आता अशाची करा. क्या बात आहे. केलेला डान्स केलेला आहे. व्हेरी गुड. काय सुंदर डान्स केलात तुम्ही. असंच असतो डान्स. याच्या पलीकडे काही नसतं की नाही रे. बेस्ट ऑफ लक. नाही तू खूप मोठा बॉस हो आणि तू खूप मोठा डॉक्टर. तुम्ही मुलं जशी स्वप्न बघतात तसेच तुमचे आई वडीलही बघतात. आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी SBI लाईफ इन्शुरन्सच्या काय खास टिप्स आहेत आपण बघूया. वयवर्ष 2 ते 102 माणसामध्ये एक गोष्ट नक्की कॉमन असते, ती म्हणजे सगळ्यांना गोष्ट ऐकायला खूप आवडते. गोष्ट ऐकल्यानंतर चेहऱ्यावर एक उत्सुकता येते, आनंद येतो, काहीतरी कळतं, काहीतरी मिळतं. हे सगळं एका गोष्टीतून. आणि हे माझं म्हणणं नाहीये, हे तुमच्या सगळ्या रसिकांचं म्हणणं आहे. मधली सुट्टी बाबतीत मधली सुट्टीत अनेक गोष्टी सांगितल्या, त्याच्यातून तुम्हालाही काही मिळालं असेल, मला तर खूप काही मिळालं. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी एका सीडीच्या रूपामध्ये तर तुमच्यापर्यंत येत आहेत. आणि या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा बघता येतील, सगळ्या दोस्तांना भेटता येईल, हा माझ्या दृष्टीने खूप आनंदाचा भाग आहे. तर आज या शाळेत बघूया की ही मुलं गोष्ट ऐकून त्याच्यावर काय बोलतायत. कारण इतकी हुशार मुलं एकत्र आहेत. आणि मला असं तुमच्याबद्दल कळलं की तुम्ही मराठीतही गोष्टी सांगता, हिंदीतही सांगता, इंग्लिशमध्ये सांगता आणि संस्कृतमध्ये पण सांगता. बरोबर आहे? पण मला सांगा, संस्कृत गोष्ट एक व्यक्ती सांगत असताना इतरांना ती पूर्ण कळते का? कधी पाठ केलेली असते? मग गोष्ट अशी हवी की जी आपल्याला कळते, नाहीतर मग त्या गोष्टीचा काय उपयोग आहे? जो गोष्ट सांगत असतो त्याला अर्थ कळलेला असतो त्याचा. मग तो इतरांना समजावून सांगतो का? तर मुळात आपल्या आजी आजोबांनी, आपल्या मामांनी, आपल्या आई बाबांनी आपल्याला गोष्टी का सांगितलेल्या असतात? त्याच्यातून आपल्याला काहीतरी समजावं. हा दरवेळी काही बोध पाय असं नाही. कधी कधी मजा येते, कधी कधी आपण हसतो, पण आपल्याला कळलंच नाही तर आपण चुकीच्या जागी हसू. बरोबर की नाही? तर आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती नीट ऐका. ती नेहमीसारखीच खूप सोपी गोष्ट आहे, पण काहीतरी सांगणारी गोष्ट आहे. एक खूप मोठा योगी पुरुष असतो. त्याच्याकडे सल्ला घ्यायला, त्याच्याशी गप्पा मारायला, त्याचा अनुग्रह घ्यायला, अनुग्रह म्हणजे माहितीये, आशीर्वाद घ्यायला खूप लोक येत असतात. तो इतका वैतागतो की अरे मला स्वतःला साधना करायला, मेडिटेशन करायला, शांत बसायला वेळच नाहीये. तर हिमालयात निघून जातो. तो हिमालयात जाऊन एका गुहेत एकटा बसतो वर का तप करायला. त्याची बातमी लागतेच की हे कुठे गेलेत योगी महाराज, सगळी गर्दी तिकडे. शेवटी तो आयडिया काय करतो, ते म्हणतात की हे बघा, आज मी तुम्हाला सल्ला देतो एका अटीवर, हा पत्ता कोणालाही सांगायचा नाही आणि परत इथे कोणी यायचं नाही, अशी मी तुम्हाला आज एक आयडिया सांगतो कायमची. सगळे म्हणतात चालेल.
विचारा कोणाला काय विचारायचंय. तर लोकांना कळतं की बापरा याच्यानंतर आपल्याला हे भेटणार नाहीत, कदाचित यायचं नाही. सगळेजण एकत्र ओरडायला लागतात, मला ना असं, मला सगळे ओरडायला लागतात. ते म्हणतात थांबा, तुमच्यामध्ये शांतपणा नाहीये, तुमच्यामध्ये पेशन्स नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे ना एका कागदावर लिहा आणि माझ्याकडे द्या. एक माणूस लिहितो की मला झोप लागत नाही, चिठ्ठी बंद करतो. दुसरा माणूस लिहितो की मला सतत पाठदुखी, डोकं दुखी, गुडघे दुखी. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. कोणाला टेन्शन येत असतं, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन होत नसतं, कोणाला पैसा मिळत नसतो, कोणाला भीती वाटत असते, कोणाला सारखा आळस येत असतो. प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा असतो. जसा आपला प्रत्येकाचा वेगळा प्रॉब्लेम असतो तसा त्यांचाही प्रत्येकाचा वेगळा प्रॉब्लेम असतो. सगळ्या चिठ्ठ्या एकत्र करतात, बाबांकडे देतात. ते ठेवतात सगळ्या चिठ्ठ्या, म्हणतात आता चला प्रत्येकाला मी एक चिठ्ठी देतो तुमची नसलेली. मग याची चिठ्ठी याला, याची चिठ्ठी याला, याची चिठ्ठी याला, सगळ्या परत वाटतात. वाचा काय काय, सगळेजण वाचतात. योगी बाबा म्हणतात एक काम करतो, तुमचा आधीचा प्रॉब्लेम आहे ना तो नाहीसा होईल, मग हा प्रॉब्लेम चालेल तुम्हाला. तो पहिला माणूस वाचतो, तो म्हणतो की अरे बापरे हा तर माझ्या प्रॉब्लेम पेक्षाही डेंजर प्रॉब्लेम आहे. तो बाबा म्हणतो नको बाबा, त्याच्यापेक्षा तो माझा प्रॉब्लेम वाली चिठ्ठी द्या, ती बरी आहे. दुसरा पण उघडतो, तो म्हणतो की नाही हे खूप डेंजर आहे, त्याच्यापेक्षा मी खूपच सुखात होतो हा प्रॉब्लेम घेण्यापेक्षा, नको मला ही चिठ्ठी नको. असं करत सगळेजण परत आपापली चिठ्ठी परत घेतात. म्हणतात की नाही जो आहे तो प्रॉब्लेम सगळं मी तसा बरा आहे, मी तसा सुखात आहे. बाबा तसा काय प्रॉब्लेम नाही नक्की नाहीये. सगळे शेवटी म्हणतात नाही मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणतात मग इथे कशाला आलात तुम्ही एवढ्या लांब. तर नेहमी एक गोष्ट ते म्हणतात लक्षात ठेवा की दुसऱ्याचा प्रॉब्लेम असतो ना तो आपल्याला असं वाटतं की माझा प्रॉब्लेम दूर व्हावा, तो सुखात आहे. पण जेव्हा तुम्ही त्याचं आयुष्य घ्यायला बघता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की त्यालाही खूप अडचणी आहेत, त्याला पण प्रॉब्लेम्स आहेत. इतकं सोपं नसतं, हो की नाही. म्हणजे शाळेमध्ये काय होतं, आपल्याला असं वाटतं तोंडी परीक्षा असते ना, आपल्याला असं वाटतं की याला सोपा प्रश्न विचारला. असं प्रत्येकालाच होतं. ऑफिसमध्ये प्रत्येकाला काय वाटतं याला सोपं काम आहे, मला फार लोड आहे. प्रत्येक कलाकारांना असं वाटतं की अरे माझी कला आहे ना फार अवघड आहे, असं प्रत्येकाला वाटतं. आता ही गोष्ट माझी होती, आता ही तुमची झाली, तुम्ही याच्यावर बोला. या गोष्टीमध्ये कळालं की जे आहे त्याच्यामध्येच खुश राहा. कारण की जर आपण आपलं बघतो तर दुसऱ्यांचं बघायला जातो तर ते पण खूप आपल्याला होत नाही करायला. म्हणून सगळ्यांना असं नसतं की आपलाच प्रॉब्लेम सर्वात मोठा आहे, सगळ्यांचा प्रॉब्लेम इक्वल असतो. जे असं नसतं की आता ही आता माझ्यापेक्षा छोटी आहे तर मला वाटत असेल हिला किती सोपा अभ्यास आहे, मला किती कठीण आहे. पण तसंच आपण समज आपल्या माझ्या मोठ्या बहिणीवर बघितलं, ती माझ्याबद्दल असा विचार करत असेल. करेक्ट, व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला आपल्या जागेवरून आपल्याला समोरचा माणूस दरवेळी असं वाटतं की हा बरं, हो की नाही. आपण साधं बसमध्ये बसलो, ट्रेनमध्ये बसलो तरी असं वाटतं की याला चांगली जागा मिळाली, याला वारा येत असणार खिडकीतून, आपल्यालाच उकडतंय, हो की नाही. पण कदाचित त्याच्या अंगावर इतका वारा येत असतो की त्याला वाटतं की शी बाबा हा जो बसलाय ना याच्या अंगावर वारा येत नाहीये, बरं आपला किती त्रास होतोय तोंडाला वाऱ्याचा. प्रत्येकाला दुसऱ्याची जागा बेटर वाटते. अजून कोण बोलणार आहे? आपल्याला असं वाटत असतं की आपल्या आई बाबाला पेपर लिहायचा नाहीये, मग त्याला टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं. आणि आपल्याला परीक्षा द्यायची आहे, पेपर लिहायचा आहे तर आपल्याला टेन्शन आहे. पण त्यांना पण खूप गोष्टींचं टेन्शन असतं. कुठल्या गोष्टींचं असतं? त्यांना घर सांभाळायचं असतं, आपल्याला सांभाळायचं असतं, आपल्याला मोठं करायचं असतं. काय हुशार मुलगी, तर टाळ्या वाजवायच्यासाठी किती छान बोलली तुम्ही. आपल्याला नेहमी काय वाटतं की आईबाबांना बरं आहे ना, त्यांना काय अभ्यास नाही, ते आपल्याला नुसते ओरडतात, जरा टेबल्स पाठ कर, हे वाच. त्यांनी हे सगळं केलेलं असतं. हो ना, बोल. माझ्या कॉलनीमध्ये एक मित्र आहे माझा जय, त्याच्याकडे PS2 आहे. तर मी माझ्या आईला हट्ट करतो की मला पण तो पाहिजे. मग त्याच्याकडे काय नाही आहे ते मला नाही माहित. त्याच्याकडे आई नाही आहे, ती पूर्ण दिवस ऑफिसला जाते आणि तो एकटाच तिकडे घरी बसतो. कारण की माझ्याकडे आई आहे, मी तिच्यासोबत बोलू शकतो, तिच्यासोबत अभ्यास करू शकतो. त्यामुळे मला आई सांगते की तसं नसतं, जे आपल्याकडे तेच सॅटिस्फाय असतं. बरोबर. तो कदाचित त्याच्या आईला सांगत असेल की आई मला PS2 नको, तू घरी थांब, सांगत असेल ना. हो. मग तुझ्याकडे किती मोठी गोष्ट आहे. PS2 त्याला काय फक्त खेळायला मिळतो, आई तुला जेवायला पण घालते. एवढं करून PS2 चार्जिंगलाच लावायला लागतं, त्यामुळे तो लिमिटेड वेळ खेळतो. आणि आई मात्र कायम चार्ज असते सगळी कामं करायला तुमची. अजून कोण बोलणार आहे?
आपण सगळी लहान मुलं आई वडिलांकडे मागतो, मला हे दे, मला ते दे, पण त्याच्याकडे आईच नाही, तो कसं कोणाला मागणार? ज्याला आई आहे त्याच्याकडे सगळंच आहे असं म्हणतात. तू असं बघितलंस कोणी? हो बघितलंय. कोण? माझी मामाची मुलगी. आपण सगळेजण किती चिडचिड करतो आई बाबांवर कधी कधी, हो की नाही? तू मला सारखं असं बोलतेस, तू मला असं करतेस. आम्हाला भेटतं तरी काय, आम्ही आईकडे मागितलं, तिला काय भेटत सुद्धा नाही. मग तिला तू तुमच्या घरी बोलवत जा, तुझ्या आईला सांगत जा तिच्यासाठी करायला, हो की नाही? ठीक आहे. करते की नाही आई तुझी? एखाद्या गोष्टीतला एखादा संदर्भ, एखादं वाक्य आपल्या मनातली कुठली तार छेडून जाईल सांगता येत नाही. आपण ऐकतो एखादी गोष्ट आणि आपल्या मनातल्या 100 गोष्टी जाग्या होतात, कारण आपल्या मनात खूप गोष्टी ऑलरेडी असतातच. फक्त ते जागं होणं आवश्यक असतं, त्या बाहेर येणं आवश्यक असतं. तसं आत्ता झालं आणि म्हणूनच कदाचित त्या गोष्टी मलाही आवडतात आणि तुम्हालाही. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड, घे तुला हवीच मधली सुट्टी. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या लहान मुलांशी आपल्या गप्पा चालू राहतीलच, पण आता मी तुम्हाला घेऊन आलोय पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या ग्राउंडवर. हे जे मैदान आहे, इथे वर्षानुवर्ष सवाई गंधर्व महोत्सव होतो. या शाळेचं गणपतीचं दिंडी पथक, या शाळेची परंपरा खूप मोठी आहे. या ग्राउंडवर किती मैफिली रंगल्या असतील सांगताच येत नाही. आणि आज माझ्याबरोबर या शाळेतले माजी विद्यार्थी आणि मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटातले लोकप्रिय अभिनेते, आणि त्यांच्याबरोबर खूप काम करायचं भाग्य मलाही मिळालं वेगवेगळ्या माध्यमातून, ते रवींद्र मंकणे आपल्याबरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर तुम्हाला शाळेत आल्यावर आज नेमकं कसं वाटतंय? काय काय आठवतं शाळेतलं? शाळेत मी बऱ्याच वेळा बऱ्याच निमित्ताने आलो खरं म्हणजे, पण आज आठवणी सांगण्याकरता शाळेत आलोय असं वाटतं की खूप भावनिक झालोय. तर मी त्यामुळे मी असं म्हणेन की आईच्या कुशीत शिरल्यासारखं वाटतंय. कारण माझी लहानपणीची शाळा नवीन मराठी समोरच आहे. तिथनं इकडे आलो रमणबागेतनं फर्ग्युसनमध्ये गेलो. पण या ज्या 2 शाळा आहेत माझ्या लहानपण जोडणाऱ्या, या मला फारच जवळच्या वाटतात. आणखी आमचे शिक्षक, ही शाळेचं ग्राउंड, शाळेचं आमचं क्रिकेटचं पॅव्हिलियन, मधली सुट्टी, खऱ्या अर्थाने मधली सुट्टी म्हणजे मला अजून मधली सुट्टी म्हणजे आठवते की केव्हा एकदा ती बेल पडतीये आणखी बाहेर पडतो शाळेच्या, आणि परत 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 घरी जायचं, पटकन जेवायचं आणि लवकर परत यायचं, कारण सुट्टी संपायच्या आधी आम्हाला फुटबॉल खेळायचं असतं. आणि प्रचंड फुटबॉल खेळायचो आम्ही. संपलं की लगेच वर्गात जाऊन बसायचं, परत अभ्यास सुरू. शाळेमध्ये अभिनय केला होता, गॅदरिंग किंवा बाकी काही ऍक्टिव्हिटी शाळेमध्ये कल्चरल? भरपूर. मला असं वाटतं की अभिनय माझा शाळेतनं सुरू झाला, अगदी नवीन मराठी शाळेपासून सुरू झाला, आणि मला त्याची तेव्हापासूनच आवड होती. आणि वडिलांनी आणखी आईनी पण भरपूर प्रोत्साहन दिलं मला की हे करायचं तुला कर भाऊ, करत राहा, पण अभ्यास सोडू नको, अभ्यास पहिल्यांदा पूर्ण कर, मग तुला काय करायचं ते कर. माझ्या सगळ्या शिक्षकांनी मला, वैशंपायन मॅडम होत्या तिकडे नवीन मराठीमध्ये, कुडेकर मॅडम होत्या, या सगळ्या शिक्षकांनी मला भरपूर प्रोत्साहन दिलं. आणि त्यांनाही कदाचित असं वाटत असेल की या मुलाकडे काहीतरी आहे, काहीतरी करू शकेल हा, आणि त्यामुळे ती पहिल्यापासून मला हौस होती. रमणबागेत आल्यानंतर तर मला दुर्दैवाने माझे जे सर होते, अभ्यंकर सर आणखीन पाटणकर सर, या दोघांनी इतकं मला प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने मला रवींद्र मंकणे अभिनेता म्हणून घडवलं. शाळेतलं एखादं गॅदरिंगचं आठवतं कुठलं नाटक किंवा सोन्याने घातला गोंधळ, मला अजूनही नाटक आठवतं. किंवा आम्ही वगनाट्य करायचो, त्यावेळी मी वगनाट्य पहिलं केलं होतं. त्यावेळेचं खूप म्हणजे प्रसंगावरून दाखवून कसं काम करावं, कसं लोकांना फेस करावं, याचं इतकं उत्तम उदाहरण मला सांगता येईल. शाळेतलं नाटक होतं, आणखीन वगनाट्य होतं, अभ्यंकर पाटणकर सरांनी बसवलेलं होतं. त्यात राजाची भूमिका मी करत होतो आणि प्रधानाची भूमिका आमचा मित्र करत होता वगैरे. आणखीन राजा जाऊन बसतो, आणखीन खुर्चीवर असं पाय घेऊन बसतो आणि सुरुवात राजाने घातलेली, पायघोळ झाला, सगळं वरती घेऊन बसलो तुम्ही आरामात. आणखीन सुरू झालो की प्रधानजी काय काय चाललंय, दरबारात काय चाललंय, आपल्या राज्यात काय चाललंय वगैरे सुरू झालो. आणि नंतर मला लक्षात यायला लागलं की समोर लोक हसायला सुरुवात झालेली. म्हटलं की मी अजून काही असं काही विनोद केलेला नाही किंवा असं काय लोक हसतात. तर सहज मी प्रेक्षकांकडे बघितलं तर सगळे माझ्या साधारण पायाकडे बघून हसत होते.
म्हणून मी आपलं सहज खाली बघितलं, तेव्हा लक्षात आलं की माझी सलवार पूर्ण फाटलेली आहे. नशिबाने आज चड्डी होती. पण हे लक्षात आल्यानंतर मी काय केलं पहिल्यांदा की प्रधानजी, आता तुमच्यामुळे ही आमची दशा आहे, बघितलं क्या बात ना आहे. राजाची काय असेल. वा 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 वा. असं तो हा वगैरे त्याचा इसेन्सच हा आहे ना की तुम्ही एक्सटेम्पोर असणं, फार पटकन हे करणं. तुम्ही माझ्या आई वडिलांनी सांगितलं तर मी स्वतः अण्णांना खूप वेळा भेटलो आणि मला खूप त्यांचं पण माझ्यावर खूप प्रेम होतं. हो, अगदीच अगदीच. दोन्ही म्हणजे तो अभिनय पण चालू होता आणि तुम्ही पुढे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी इतकी मोठी अनेक फिल्म्स करणारी रविराज पब्लिसिटी सारखी कंपनी तुम्ही आजही खूप यशस्वीपणे ती चालली. आयुष्यभर हे दोन्ही खूप छान बॅलन्स सांभाळायचे संस्कार अण्णांकडनं असे झाले होते का वेगळे की अण्णांकडनं आणखी माईकडनं म्हणजे माझ्या आईकडनं हे संस्कार नक्की झाले होते. पण तुझ्या ह्याच्यात एक थोडी दुरुस्ती करतो. 3 आघाड्या, 2 नाही. मी स्वतः इंजिनियर आहे, त्यामुळे ती आघाडी मी बरेच दिवस सांभाळली आणि नंतर असं लक्षात आलं की हे आपलं हे नाही आहे, आपलं हे आयुष्य नाही आहे. आपण हे काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह मध्येच गेलं पाहिजे. आणखीन त्यामुळे जाहिरात क्षेत्र एकतर क्रिएटिव्ह, अभिनय क्षेत्र क्रिएटिव्ह, जेवढं कराल तेवढं तुम्ही कमी आहे. आणि त्यामुळे मग वडिलांनी सुरू केलेली ही एजन्सी, जवळजवळ 66 साली त्यांनी सुरू केलेली एजन्सी आहे, त्यात मी पूर्णपणे पडायचं ठरवलं. म्हणजे मला अजून आठवतं की 12वी मध्ये मी पहिली कॉपी लिहिली माझ्या एजन्सीकडे आणि तेव्हापासून मग सुरू झालं हे. आणि अभिनय तर होताच. मला वाटतं ज्या मित्रांनी समोर बसून सर्वार फाटल्यावर आरडाओरडा केला असेल ते मित्र आता प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात खूप छान नाव कमावलं असेल. खूपच छान. तुमच्या मित्रांना पण बोलूया, त्यांच्याशी गप्पा मारू. चालेल चालेल. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तसं तुम्हीच ओळख करून देणार. मी ओळख करून देतो. डॉक्टर रवी भागवत, डॉक्टर जयंत जोशी, नमस्कार, डॉक्टर अरविंद भोमे, नंदू जाधव आणि विश्वास निसवडकर. आता इट्स ओपन टू यू. तुम्ही आता सांगा की जे खूप आपल्याला रंगमंचावर एखाद्या समारंभाला खूप गंभीर बसलेले रवींद्र मंकणी दिसतात, हे शाळेमध्ये कसे होते? रवीचा एक मुख्य म्हणजे जो स्पार्क जो आहे, जो नाटकाचा जो त्याचा अंग आहे किंवा ऍक्टिंगच्या संदर्भात वगैरे जे आहे, हा स्पार्क शाळेत कुठेतरी नक्की जाणवला होता. इयत्ता 5वीत असताना आमचं पहिलं नाटक होतं हिमगौरी आणि 7 बुटके. तो एक आता बुटका नाही राहिला, पण त्यावेळी तो बुटक्यात 3रा का 4था बुटका होता आणि आम्ही त्याला अजूनही चेष्टेने म्हणतो की बघ, अभ्यंकर सर होते आम्हाला, अभ्यंकर सरांनी आम्हाला बुटक्याची भूमिका दिली होती, बाकीचे आम्ही सगळे बुटकेच राहिलो, पण हा एक बुटका मात्र उंच झाला आणि त्यांनी ती या नाट्यक्षेत्रात सुद्धा अशी मोठी उंची गाठलेली आहे. आणि हा स्पार्क मात्र रवीचा जो आहे तो तेव्हापासून कुठेतरी नक्कीच सगळ्यांना भावून गेलेला आहे. मला शाळेत विचारलं असतं, शाळेत कधीतरी गप्पा मारताना की रवींद्र मंकणी काय होईल पुढे असं वाटतं, तुम्ही काय सांगितलं असतं पटकन? मला स्वतःला असं वाटतं की शाळेत असताना पुढे कोण काय होईल असा हिशोब करायला आम्हाला फार वेळ होता असं वाटतं. म्हणजे कशात म्हणजे नक्की कशात वेळ जायचा तो जास्त? रवीचा नाटकात भरपूर वेळ जायचा, हे नक्कीच होतं. असं प्रत्येकाचे वेळ घालवण्याचे वेगवेगळे मार्ग होते, पण त्याच्यामध्ये फार असा कुणी विचार केला होता की रव्यानंतर काहीतरी नाटकात अमुक करेल तमुक करेल, हिमगौरी होईल का 4था बुटका होईल, हे त्यावेळेला असं मला नाही वाटत त्यावेळेला डोक्यात होतं. पण मला खात्री की तुम्ही पण कधीतरी भिंतीवरून पळून जाणं किंवा निबंधाच्या वया पूर्ण नसताना काहीतरी आयडिया करून. आमच्या सगळ्या वर्गाला मिळालेली एक मोठी शिक्षा म्हणजे शाळेच्या मागच्या बाजूला तिथे एक पडकं सभागृह होतं, त्याला गणेश सभागृह म्हणायचे. आणि ते सभागृह आणि जुन्या बराकी वजा ज्या खोल्या होत्या त्याच्यामध्ये एक लांडग्याचं झाड होतं. तर त्या लांडग्याच्या झाडातले लांडगे काढणं आणि मागच्या बाकावरती बसून पुढच्या बाकावर बसलेल्या किंवा उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला ते लांडगे मारणं, असा एक कार्यक्रम एक दिवस फारच जोरात चाललेला होता. म्हणजे तो नेहमीच चालायचा, पण एक दिवस खूपच जोरात चालला होता. आणि मग प्रशांत जोशी सर आमचे प्रिन्सिपल होते, जयंताचे वडील, तिथून राऊंड घेत असताना त्यांच्या लक्षात आलं. तर त्यावेळेला आम्हाला शिक्षा जी मिळाली ती त्या झाडाचे सगळे लांडगे काढणं आणि ते झाड काढून टाकणं. जेव्हा मुलांना खिसे खाली करायला सांगितले त्यावेळेला जो काय संपत्ती साठली तिथं. आणि अशा वेळी खरं तर दोन्ही होतं. म्हणजे मला तरी असं अनेक झालेलं आहे की आपल्याला भीती बनवण्यासाठी हसू येत असतं प्रत्येकाच्या खिशातनं हे खूप गठ्ठे बाहेर येताना, की अरे आम्ही तर किती जास्त लपवले होते खिशामध्ये. हो, आणि 1-2 घरी पण गेले चुकून. तुम्ही अगदी नवीन मराठी भाषा त्यांच्यावर काढले, तर रवींद्र मंकणींचा नाजूक आवाज तुम्हाला आठवतो का फुटायच्या आधीचा? मला निश्चितपणे आठवेल, कारण रवी हा सुरुवातीला जेव्हा एक भाडेकरू म्हणून राहायचे, एका महाशब्दे नावाची एक वाडा आहे
तिथं एक 1.5 खोलीमध्ये राहायचे. तेव्हापासून मी त्याला ओळखतो. पण मी याचा लहानपणापासून आत्तापर्यंतचा प्रवास बघितलेला आहे. आणि एक आईवडील किंवा कुटुंब, थोरली बहीण पण मी ओळखतो, आणि शाळा यांचे जे संस्कार आहेत त्याचा आज तो वटवृक्ष झालेला आहे. कल्पना करू शकत नाही, पण अजून पाय जमिनीवर आहेत. हे शाळेतले पासूनचे संस्कार आहेत. संस्कार 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 शाळेचे संस्कार. मला वाटतं ज्या शिक्षकांनी तुमच्यावर हे संस्कार केले त्या शिक्षकांना आपण बोलूया, कारण त्यांच्याकडे नक्कीच एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो. कारण आपल्याला नेहमी शिक्षक आपल्या बाजूने दिसतात आणि त्यांना वर्ग समोरून दिसत असतो, त्यामुळे त्यांना आपण वेगळे दिसतो. सलील आज 40 वर्ष झाली आज शाळा सोडून, पण सरांनी अजून माझं नाव ओळखलं, आठवलं सगळ्यांचंच, प्रत्येकाचं. आणि मला खात्री आहे की तुम्ही शाळेपेक्षा सगळे खूप वेगळे दिसतात. तरी त्यांनी हो हो ओळखलं. मला वाटतं आपण आता शिक्षकांना आपण बोलूया, त्यांच्याशी मला बोलायला. नमस्कार सर. नमस्कार. छान वाटतंय कुठल्याही शाळेमध्ये तिथल्या माझी शिक्षकांना भेटणं. आणि ही शाळा खऱ्या अर्थाने तुम्ही घडवलेली असते. म्हणजे वास्तू खूपशा असतात, पण त्याची शाळा घडवणं तुमच्यामुळे होतं. बरोबर आहे. तर यांची सरांची ओळख करून द्या. एम.सी. पोहरे सर, नमस्कार सर, आणि देव सर. सर आता तुमच्याकडनं ऐकायला आवडेल या वर्गाबद्दल आणि तेव्हाचे रवींद्र बंकणे तुम्हाला शाळेतले जे आठवतात. काय तुम्हाला आत्ता त्यांना जेव्हा बघता तेव्हा शाळेतले काय आठवणी येतात? एक म्हणजे हा जो आमचा वर्ग होता, हा मला लोक म्हणायचे हा तुझ्या मांडीवरचा वर्ग आहे म्हणून. वा. पण सगळी मुलं अतिशय सिन्सिअर होती. म्हणजे 11वीत असताना मी असा प्रयोग केला होता की त्यांना रोज नवीन एक श्लोक घ्यायचा, हिंदी, मराठी, संस्कृत, इंग्रजी कोणताही, आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी पाठ करायचा. म्हणजे एक सूत्र मी सांगतो त्यातलं, टिढाणे द्वैसच दग्नय मात्रच तयक ठक ठ्वाईक पाईप कर पहा, असं सूत्र होतं. आणि असेच काही गमतीदार सूत्र मी मुद्दाम द्यायचो. आणि मुख्य म्हणजे मुलं ती आवडीने पाठ करायची, ठक 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 असं वाटायचं त्यांना. म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर असं आहे की आत्ता फक्त म्हणायला लागून सांगू नये. मला दिसलं एक्सप्रेशन आत्ता. तुमच्या काय आठवणी सरांबद्दलच्या एखादा आठवतो प्रसंग? कारण आत्ता मी त्यांचं बोलणं ऐकतो तर मला असं वाटत नाही की या सरांनी तुम्हाला कधी शिक्षा फार केली असेल. शिक्षा सगळ्यांना मिळायची. संस्कृत शिकणं हा देवसरांकडनं एक चांगला एक्सपिरियन्स होता, चांगला अनुभव होता एकतर. कारण त्यांनी शब्द सांगितला की हमखास शब्द चुकायचो मी, आणखी हमखास मला एक कण बसायची आणि मग आठवायचं की अरे नाही असं नाही असं नाही असं आहे. मला वाटतं ते जे काही कानाखाली जे काही आवाज निघायचे ना, त्यामुळे त्यावेळेचं संस्कृत इतकं चांगलं झालं, त्यावेळेचे उच्चार इतके चांगले झाले, कदाचित त्याचा मला पुढच्या आयुष्यामध्ये उपयोग झाला. नक्कीच. त्यामुळे हे देवसरांचे मी अगदी खासगी म्हणजे खास करून आभार मानेन. माझा एक खूप मधल्या सुट्टीतला आवडता प्रश्न आहे की तुम्हाला जर आमची जादूची काढणी मिळाली आणि शाळेतला एक दिवस जसा ना तसा परत मिळेल, पहाटेपासून रात्रीपर्यंत, कुठला दिवस मागाल परत? माझं गॅदरिंगमधलं नाटक. गॅदरिंगमधलं नाटक ह्या माझा भयंकर आनंदाचा क्षण असायचा. आणि स्टेजवरती मी जाणं, आणखीन माझ्या सगळ्या मित्रांनी माझं स्वागत करणं, आता आणखीनच आनंदाचा क्षण असायचा की मला सगळे बघतायत आणि मी हे करतोय. मला वाटतं तो परत मिळाला तर काही हरकत नाही. अजून एक मला नेहमी असं वाटतं की स्वतःवरनं मला असं वाटतं की आपण शाळेतनं फार नकळत बोलता बोलता सॉरी पण म्हणायचं राहून जातं आणि थँक्यू पण म्हणायचं राहून जातं. तर कोणालाही शाळेच्या काळामध्ये जर सॉरी किंवा थँक्यू म्हणायचं राहिलं असेल तर मला असं वाटतं मधली सुट्टी एक चांगली संधी आहे. माझ्या शिक्षकांबद्दल मला सांगा असं वाटेल, कारण काय झालं की अभ्यंकर पाटणकरांचा माझे शाळेत त्यांनी संस्कार केले, नाटकात संस्कार केले. वाडेकर सर ते पण होते त्यावेळेला. त्याच्यानंतर काही संपर्क राहिला नाही कॉलेजमध्ये गेल्यानंतर. त्याच्यानंतर माझा प्रवास सुरू झाला, पण प्रवास सुरू असताना मी त्यांना कधी सांगू शकलो नाही की सर तुमच्यामुळे मी इथपर्यंत आलो. आणि दुर्दैवाने आज दोघंही आपल्यात नाही येते. त्यामुळे आता इथनंच मी त्यांना सांगतो की सर तुमच्यामुळे मी इथे आहे. क्या बात आहे. हा मला वाटतं तुमच्या मेंदूमधला एक अनफिनिश्ड थॉट होता, तो आज पूर्ण झाला की तुम्ही त्या सरांना थँक्यू म्हणलात. आणि मी तुम्हाला खूप मनापासून थँक्यू म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना तर खूप मनापासून सगळ्यांचे आभार मानतो सर. थँक्यू सो मच. व्हेरी मच. धन्यवाद. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मुलूंच्या या शाळेतल्या खूप हुशार मुलामुलींची गप्पा मारायला आता आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत. आणि आता 10वीची परीक्षा तशी जवळ आली, कारण आता जानेवारी, आज 11 तारीख, म्हणजे अजून दीड एक महिन्यात 10वीची परीक्षा असेल. आणि मग आता तुमचे जे सिनियर्स आहेत त्यांना सॉलिड प्रेशर आलं असेल, आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्त प्रेशर आता 9वीतल्या लोकांना आलं असेल, कारण आता आपण 10वीत जाणार. इथे कोण कोण आहे 9वीतलं? अरे खूप लोक आहेत, हात खाली घ्या प्लीज. तुम्ही आता काय विचार करायला लागलात? कधीपासून तुम्ही का ऑलरेडी सुरू केलात 10वीचा अभ्यास?
कोणीतरी बोला एकाने बोला. क्लासमध्ये आम्ही जातो ना, म्हणून आम्ही 10वीचा अभ्यास ऑलरेडी सुरू केला. 10वीचे क्लासेस सुरू झाले? हो 9वीतच? हो. त्याच्या आधी 8वीतच झालेत? नाही 9वीतच झाले. पण मग आत्ता तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला अजून 1.25 वर्षानंतर आठवेल असं वाटतंय? असं तर वाटत नाहीये, पण आता त्यांनी सांगितलंय तर मग स्टार्ट केलं आम्ही क्लासेस. पण हे क्लासेस 9वीतच सुरू करायचं कधीपासून सुरू झाले? किती वर्ष झाली याला? ते आधीपासूनच सुरू करतात, पण आता आमचे जस्ट दिवाळीच्या नंतर सुरू झालेत. 10वीचे क्लासेस? हो 10वीचे क्लास. पण मग 9वीचा अभ्यासाचं काय? 9वीचा पण अभ्यास, 10वीचे क्लासेस होतात आणि मग 9वीचे क्लासेस पण होतात त्याच वेळेला. पण असं काय पूर्वी नाही व्हायचं? आत्ताच काय कारण असेल 9वी पासूनच 10वीचे क्लासेस सुरू व्हायचे काय? 10th हार्ड आहे ना, पोर्शन चेंज आता अचानक हार्ड थोडीच झालं. पोर्शन चेंज झालं ना. नाही ग, असं काय नाही झालं. तिला दे मागे. 8th स्टँडर्ड पर्यंत ग्रेड्स होते आणि मग 9thला अचानक सगळे पर्सेंट आणि ते सगळं 8th स्टँडर्ड पर्यंत सगळ्यांना पास करतात. 9 पासून अचानक सगळ्यांना अभ्यास आणि ते सगळं आता पोर्शन पण CBSE लेवलचं केलंय. सो थोडा तरी प्रेशर असतो अभ्यासाचा. थोडं असतं का खूप असतं? खूप असतं. मी आता 8वीत आहे, मला अजून एवढा एक्सपिरियन्स नाही. तू 8वीपासूनच तुला यायला लागलंय थोडं थोडं प्रेशर? नाही 9वीला म्हणजे आता आमचं असं केलं, दिवाळी नंतर ना 10 दिवस फक्त 10वीचा अभ्यास घेतात, ते C बॅच म्हणून, आणि नंतर मग 9वीचं स्टार्ट करतात. कारण की 10 मध्ये एक साथ बर्डन येतो ना, म्हणून ते कमी करायला आणि टाइम भेटायला अभ्यास करायला, म्हणून मग ते लोक 9वी मध्ये थोडंसं पोर्शन संपवतात. मग असं व्हायला लागतं की या चर्चेमुळेच, की आता तुम्हाला 9वी पासून 10वीचा अभ्यास सुरू आहे या नुसतं डिस्कशनमुळेच एक प्रेशर यायला लागतं असं वाटतं? हो थोडं येतं, पण मग हे पण होते की 10 मध्ये आपलं बर्डन कमी होणार, याच्यामुळे थोडं रिलॅक्स होणार 10 मध्ये. पण तुम्ही आता 9वीत गेलात तर किती लोक, बाहेरची लोक म्हणजे रिलेटिव्ह किंवा आपल्याला सहज भेटतात बिल्डिंग मधले, आता पुढच्या वर्षी 10वी हा असं प्रत्येक माणूस म्हणतो? हो म्हणतो. तर 10वीवर असं काय तुम्हाला वाटतं किती अवलंबून आहे आयुष्य? 10thला जर पर्सेंटेज कमी भेटलं तर कॉलेजला ऍडमिशन भेटणार नाही, आणि डिप्लोमाला पण पुढे खूप प्रॉब्लेम आहे डिग्रीला, आणि जर पर्सेंटेज कमी भेटले तर मग नोकरीला लाईफ पूर्ण हे होईल. पण तुम्हाला असं वाटतं की समजा 10वीत सॉलिड मार्क मिळाले तर ती गॅरंटी आहे लाईफमध्ये सक्सेसफुल होण्याची? किंवा वाईस वर्सा, समजा 10वीत कमी मार्क मिळाले तर इज दॅट द एंड ऑफ लाईफ? म्हणजे थोडक्यात 10वी असं काही नाही की बाबा 10वीत समजा तुम्हाला सगळ्यांनाच 90 मिळवत असं तुम्हाला आशीर्वाद आहे, पण समजा नाही मिळाले तर मला असं वाटत नाही की दॅट इज द एंड ऑफ, की आता संपलं. तुम्हाला असं वाटतं पण की तुमच्या आसपास राहणारी मुलं, तुमचे रिलेटिव्ह, याच्यामध्ये 10वीत मुलांना खूप जास्त बर्डन येतं, इतकं बर्डन येतं की त्यांना असं वाटतं की पळून जावं इकडनं? 10वी एंड नाही, कारण ह्याच्यानंतर आता समजा कोणी डॉक्टर असेल, तो ऑपरेशन करताना बाजूला बुक घेऊन तर बसणार नाही, त्याच्या ते डोक्यात समजलं गेलं पाहिजे. फक्त मार्क्स इम्पॉर्टंट नाही, तुम्हाला ती कन्सेप्ट समजली गेली. व्हेरी गुड. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा, किती छान बोलला. तुम्ही सगळेजण हे प्लीज लक्षात ठेवा की उत्तम मार्क मिळवावेत. मी तर म्हणतो 100 पैकी 100 मिळवायचा प्रयत्न करा. पण समजा एखाद्या पेपरला आपण आजारी पडलो, ताप आला आणि पेपरला जाऊ शकलो नाही, तर काय सगळं आयुष्यच आपलं हरलो आपण आयुष्यामध्ये? असं नाही. तुम्ही पण लक्षात ठेवा, आणि टीव्हीवरचे जे 10वीतले मित्र आहेत किंवा 9वीतून 10वीत जाणारे, तुम्ही पण लक्षात ठेवा की 100 पैकी 100चा प्रयत्न करा. पण जर चुकून काही बिनसलं तर याचा अर्थ तिथे काही शेवट नाही आहे. तुम्हाला असं वाटतं ना? कारण मुलं एकदम टोकाला पण जातात घाबरून. असं तुम्ही कधी वाचलंय, ऐकलंय, बघितलंय? बोल, कोणाला बोलायचं? 10 मध्ये काय काय असं अचानकच बर्थडे येते किंवा काय आईबाबांचं प्रेशर किंवा बाहेरच्या लोकांचं सोसायटीचं प्रेशर असतं ना, काय त्याच्यामुळे ते आपला आत्मविश्वास वगैरे कमी झाला. तर काही काही लोक असे करतात त्यांच्या पहिले वगैरे किंवा नंतर पण पर्सेंटेज कमी भेटलं म्हणून. मग तू काय सांगशील अशा मुलांना? मी काय सांगायला, फक्त त्यांना कॉन्फिडन्स लेवल जास्त करायला पाहिजे आणि आत्मविश्वास वगैरे त्यांचा कंट्रोल. मी अशा मुलांना सांगेन की समजा आपण फेल जरी झालो तरी तुम्ही हार नका मानू, कारण का परीक्षात एक परीक्षाच आपले आयुष्याचं मोल ठरवू शकत नाही कधीच. आपण भलेही म्हणजे नाही कदाचित 10वीत कमी मार्क मिळाले तरी असं नाही की आपण पुढे जाऊन पण फेलियरच आहोत. आपण पुढे खूप चांगलं पण करू शकतो, भलेही आपल्याला 10वीत कमी मार्क मिळाले तरी सुद्धा. व्हेरी गुड. तुम्हाला असं वाटतं का की ह्या सगळ्या बर्डनमुळे माणूस कुठेतरी, म्हणजे मुलं पण शाळेतली आजकाल, की नाही मी या महाराजांकडे जातो, आणि बर्डन लीड्स टू कुठेतरी अंधश्रद्धा, असं तुम्हाला वाटतं की खूप प्रेशर आलं माणसाला की माणूस कसला तरी आधार घेतो आणि तो चांगल्या गोष्टीचा घेण्यापेक्षा, म्हणजे चांगला गुरु, चांगला आध्यात्मिक गुरु, आई वडिलांचा ऐकण्यापेक्षा माणूस कुठेतरी अंधश्रद्धेकडे वळतो असं वाटतं ओव्हर बर्डनमुळे? तुम्ही असं बघितलंय कधी घडताना? घराघरांमध्ये आई वडिलांकडून पण मुलावर खूप प्रेशर होतं.
मग घरी जर देवादेवांचं वगैरे करत असली तर बरेच जण देवाला काहीतरी उपास करेन किंवा काहीतरी देईन तुला 10 नारळ वगैरे काहीतरी वेड्यासारखं काहीतरी करायचा प्रयत्न करतात आणि उगीच देव 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 करायचं, त्याला काहीतरी मागायचं आणि जर पूर्ण नाही झालं तर परत उदास बनायचं. आणि असं म्हणून की आपण जेवढा अभ्यास केला तेवढंच आपण पेपरात लिहिणार आहोत, देव काय अजून आपल्याला बुद्धी देणार नाही. त्यामुळे उगीच देवाकडे काहीतरी मागण्यापेक्षा स्वतःचा स्वतः अभ्यास करावा. बरोबरीचा मुद्दा. तरी मी असं म्हणतो, मगाशी म्हणलं तेच परत, की तरी परीक्षेला निघताना मोठ्याने देवाला आपण नमस्कार काय करतो, त्याच्यामागे काय सायकोलॉजी असेल तर तुम्हाला वाटतं? आपल्याला एक कॉन्फिडन्स मिळतो की आपल्या पाठीशी कोणतरी आहे. करेक्ट, व्हेरी गुड. मला तर असं वाटतं की आपण सगळं वाचतो, वर्षभर वाचतो, ते आपल्या ब्रेनमध्ये असं असं सगळीकडे पसरलेलं असतं ना, मॅथमॅटिक्स, सायन्स, जिओग्राफी. मग आपण नमस्कार करू तो जेव्हा असं, तेव्हा आपलं काय होतं, वी फोकस ॲट समथिंग. आपण एका गोष्टीकडे फोकस करतो, त्या देवाच्या मूर्तीकडे, आणि मग ते सगळं असं एकत्र येतं. म्हणून आपण नमस्कार करायला पाहिजे, पण कशावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे, पण सगळ्यात जास्त विश्वास स्वतःवर ठेवायला पाहिजे. तुम्ही असं कधी बघितलंय की ते श्रद्धेची अंधश्रद्धा होताना तुम्ही कधी बघितली? काय काय मुलं तर देवाला ब्लॅकमेल करतात, म्हणजे काय काय अंगठ्या घालतात, तर काय काय 100 रुपये चढवेल किंवा हे चढवेल असे करतात. तू माझ्या अंगठ्यांविषयी नाही ना बोलत? नाही पण बघितलंय असं भरपूर वेळा. काही मुलं म्हणजे अभ्यास न करताच देवाची पूजा करून त्याला सांगतात की मला हे कर, मला ते कर. स्वतः मेहनत केल्याशिवाय काहीच मिळणार नसतं, किती स्वतःला कॉन्फिडन्स दिला तरी. बरोबर. उगीच स्वतःला खोटा कॉन्फिडन्स देण्यात काही पॉईंट नसतो. कोणाच्या आई वडिलांनी तुम्हाला असं सांगितलंय की बाबा तुला किती मार्क मिळू देत, टेन्शन घेऊ नकोस? तुमच्या सगळ्यांच्या आई वडिलांना माझ्याकडनं एक निरोप सांगा की तुम्ही सॉलिड आहात. कारण असे सांगणारे आई वडील जर सगळीकडे झाले तर मला असं वाटत नाही की कोणी सुसाईड करेल किंवा कोणी बर्डन घेईल. मुळात मला असं वाटतं की आपण जर मुलांना सांगितलं की तू उत्तम आहेस, तू आयुष्यात काहीतरी उत्तमच करशील, त्याच्यासाठी सारखे 10वीतले 90% हा एकच मार्ग नाहीये. ते मिळवायलाच हवेत, पण ते मिळाले नाही तर सगळं संपलं असं नाहीये. तर मला असं वाटत नाही की मुलं कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेतील आणि मग अंधश्रद्धेकडेही त्यांना वळायचं काही कारण नाही. ते श्रद्धा ठेवतील तुमच्यावर पण, देवावर पण आणि स्वतःवर पण. आता हे येणारे 2 महिने आमच्या 10वीतल्या मित्रमैत्रिणींसाठी थोडेसे अवघड आहेत. तर छोटंसं कारण म्हणजे त्यांची परीक्षा आहे बोर्डाची, आणि मोठं कारण म्हणजे आता ते शाळा सोडणार, तर सेंड ऑफ पार्टी. ती अवघड क्षण असेल तो. शाळेने इतकं काही दिलेलं असतं, अगदी मॉन्टेसरीपासून ते 10वीपर्यंत. प्रत्येकाच्या मनात खूप काही साठलं असेल. काय काय साठलं तुमच्या मनामध्ये? माझ्या शाळेने मला काय दिलं, हा होमवर्क आहे फक्त आमच्या 10वीतल्या मित्रमैत्रिणींसाठी. माझ्या शाळेने मला काय दिलं लिहून पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @znetwork.com, झी मराठी @znetwork.com. नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते, गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते, भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकवर्दिनि शैलसुते, पदकमलं करुणानिलये वरिवत्यति योनुदिनं शिवे, अयि कमले कमलानिलये कमलानिलयं सकथं न भवेत्, तव पदमेव परं पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकवर्दिनि शैलसुते. मधली सुट्टी